ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। वळ्यात पुढल्या बातमीकडे राज्य परिवहन महामंडळानं प्रवाशांवर लावलेल्या 2 रुपयांच्या स्वच्छता कर यावरून सुरू झालेल्या वादावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। लोक म्हणतात पैसे घ्या पण सुविधा द्या, म्हणूनच हा कर लागू करण्यात आलाय। महिलांसाठी, वयोवृद्धांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या सवलतीच्या योजनांमुळेच एसटी महामंडळ आर्थिक तोट्यात आहे। अशा परिस्थितीत सुविधा देण्यासाठी निधी उभारण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलंय। 15 एप्रिलपासून हा स्वच्छता कर लागू करण्यात आला असून या निधीतून पुढील काळात प्रवासी, चालक आणि वाहक यांना अधिक चांगल्या सुविधा देण्याचा मानस असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। बस स्थानकांवर स्वच्छतेचा अभाव असल्याचा मुद्दा उपस्थित करत न्यूज 18 मराठीनं हा प्रश्न उचलला होता, त्यावर सरनाईकांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे। आर्थिक परिस्थिती एसटी महामंडळाची बिकट आहे। लोकांना सुविधा हव्यात आणि सुविधा देत असताना लोक जर पैसे द्यायला तयार असतील तर आम्ही सुविधा का देऊ नये असा प्रश्न जेव्हा मला विचारण्यात आला त्यावेळेस मी फक्त 2 रुपये स्वच्छता कर लावण्याची जेव्हा राज्य शासनाकडून परवानगी मागितली तेव्हा वित्त विभागाने आम्हाला काही अटी आणि शर्तीवर परवानगी दिली। तो स्वच्छता अधिभार जो आहे तो 15 एप्रिलपासून आम्ही चालू केलेला आहे। आम्ही त्या संदर्भात निविदा प्रक्रिया राबवली।